नमस्कार. तर आज आम्ही करतोय एक्झॉटिक फ्रूट चॅलेंज. त्याच्यामध्ये आम्ही सांगणार आहेत की इंडियामध्ये आणि सिंगापूरमध्ये फ्रूटचा डिफरन्स किती आहे, म्हणजे हो. प्राइस रेंजमध्ये. तर पार्ट 1 करतोय आम्ही. त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे फ्रूट आणले, थोडेसे म्हणजे 5-6 प्रकारचे असतील. तर माझ्या बायकोने मित्राने खूप सारे फ्रुट्स आणलेले आहेत. हे बघा, सिंगापूरचे पूर्ण मार्केट तिनं पालतं घातलेलं आहे. मला पण माहित नाही कोणकोणते फ्रुट्स आहेत. हे माहिती आहे मला, हे माहिती नाही मला, हे पण माहिती नाही. पहिल्यांदाच खातोय काय आहे. हे खाल्लेलं आहे. तर आपण बघू एक 1 बाय 1 कोणकोणते फ्रुट्स आहेत. हा, आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्ही याच्यामधले कोणते ट्राय केलेत, कारण आता हे इंडियामध्ये खूप सारे भेटत आहेत त्याच्यामधले. करेक्ट. तर आपण पहिल्यांदा बघूयात ऑरेंजेस पासून. हा इतकूसा ऑरेंज आहे, याला म्हणतात मॅन्ड्रिन ऑरेंज. तर हा मेन चायनीज ओरिजिन आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पण भेटतं आणि इंडियामध्ये मला माहिती नाही ही छोटीवाली साईज भेटते का नाही, बट मोठेवाले भेटत आहेत. जसे की नाशिकची संत्री आहेत, त्याच्यापेक्षा थोडंसं गोड तसं म्हणू शकतो आपण, है ना. मोस्टली हे ऑरेंजेस चायनावरून इकडे हा, import होतात. आणि हे खूप गोड असतात, एक्स्ट्रीम गोड असतात. आणि हे पील पण करायला इतकं इझी असतं. हे लगेचच असं पील वगैरे होऊन जातं, झालं. आणि एक तर साईज एवढी छोटी असते. तर आपण टेस्ट करूयात आता. ठीक आहे, मी 1 बाय 1 टेस्ट करतो. मी पण. सीडलेस आहे. हा, पॉइंट मिस झाला होता. सीडलेस असतात हे, अख्खं खाल्लं तरी चालतं. तर हे खूप स्वीट असतात. आणि हे आमचं फेवरेट आहे. मोस्टली आम्ही हे घेऊनच येतो जेव्हा पण बाहेर जातो. बुगीच्या एरियामध्ये खूप भेटतं. चायनावाल्यांकडे हे खूप असतं असलं. आपण काय करूयात, रेटिंग पण करूयात. 10 पैकी करूयात फक्त. ओके. तर याला रेट किती करणार? म्हणजे तुम्हाला कोणते वाले ऑरेंज चांगले वाटले, हे वाले की आपले इंडियाचे? मला हे वाले छान वाटतात, कारण एकतर याच्यामध्ये सीड नसतं आणि खूप गोड असतात आणि खूप छोटे पण असतात. 9. 10 आउट आय विल ऑफ. रेट 9. माझ्याकडे तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत, पण मला हे खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी तर 9.5 देऊ शकते याला, कारण मी Okay. मोस्टली हे परचेस करते. ओके, नेक्स्ट. बेबी बनाना बघूयात. ओके. हा बेबी बनाना आहे. मलेशियावरून इम्पोर्ट होतो आणि खूप फेमस आहे इकडे हा माल. खूप प्रत्येक लोकल मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असतो हा. आणि याचं दुसरं नाव इलायची पण आहे. या बनानाला इलायची पण म्हणतात. आणि हे मेन म्हणलं तर जे बनाना जे होतं ते हे वालं बनाना आहे. आपल्याकडे जे विकतात ते बनानाचं एक दुसरी प्रजाती आहे. आणि परत एक रेड कलरचा जो बनाना येतो तो वाला एक ओरिजिन आहे असं म्हणतात. लेट मी ट्राय. अजून तेवढा पिकलेला नाहीये. जास्त पिकला नाही, पण छान लागतो. एका घासामध्ये संपून जातात असतं. ओके, छान आहे. रेटिंग आय विल रेट 8. बाय द वे, तुम्हाला माहिती आहे का, मी तुमच्यासाठी नोट्स पण काढल्यात की इंडियामध्ये किती प्राइस भेटते किंवा कोणतं फ्रूट आहे किंवा कसं आहे ते. ओके. सो एफर्ट्स आमचे बघा. एफर्ट्स खूप घेतलेत. सबस्क्राईब करा नक्की. हा, आणि हे आता एक मिनिट, याला खूप जण लिची म्हणतात, बट याचं नाव लिची नाही आहे. याचं नाव आहे, तुला पण माहिती नाही, रामबुटान असं याचं नाव आहे. हा लिची सारखा असतो एक प्रकारचं, बट यातून असा एकदम काटेरी आहे आणि दिसायला पण खूप भयंकर दिसतो. कधी कधी मला व्हायरस दिसतं हे. कोविड-19 व्हायरस. नको, चायनावरचेच फ्रुट्स आहेत. सो आतून असा आहे, एकदम ज्युसी आहे का कसं आहे आपण बघूयात आता. आय एम एक्साइटेड टू ट्राय. याला कसं खायचंय? डायरेक्ट खायचंय? हा, आईसबर्ग असल्यासारखं आहे ते. बिया आहे याच्यामध्ये. बिया आहे तो. कसं आहे? मस्त आहे. पिकलंय का? पण टेस्ट खूप वेगळी येते. हा का? त्याला ट्राय. कसं आहे? भारी आहे. तर याला मी रेट करते 8.5. आणि जर आपल्याकडे भेटत असलं तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करा, कारण हे खूप चांगलं आहे. यामध्ये विटॅमिनचं प्रमाण पण खूप जास्त असतं, त्यामुळे हे खूप हेल्दी आहे. आणि बघा तुम्ही किती, म्हणजे एकदम ज्युसी आहे. असं नाही की फक्त वरच्या साईडला एखादं लेअर आहे, नाही, खूप सारं मोठं लेअर आहे याला चांगलं. करेक्ट. एवढे सगळे फ्रुट्स खाल्ल्यानंतर जेवायची गरज नाही असं वाटतं मला. तर आता बघूयात आपण मँगोस्टीन बद्दल. मँगोस्टीन, तर मँगोस्टीन हे थायलंड आणि इंडोनेशियाच्या देशामध्ये आढळलं जातं. जर तुम्हाला हिस्ट्री पाहिजे असेल तर. मँगोस्टीन कसं वरतून एकदम कडक असतं आणि आतून म्हणजे गार्लिक असल्यासारखं असतं. तुम्हाला दाखवते मी, लसण असल्यासारखं. मलेशियामध्ये मी मँगोस्टीन खूप खायचो. हा का? त्याला हातोडा लागेल फोडायला यार, इतकं हे निब्बळ ढक आहे वरचं. हा, बेस्ट वे की ह्याला असं करून फोडा तुम्ही, इझिली फुटतं.
आणि हे आतून असं गार्लिक असल्यासारखं आहे. म्हणजे जसं आपल्याकडचं लसण वगैरे हे वरचं तर काही खायचं काम नाही, फक्त मधलंच तेवढं खायचं. एकदम गुळगुळीत. तसं सीताफळ दिसल्यासारखं पण दिसतं म्हणा, पण लसणासारखं मोस्टली लसणासारखं दिसतं आपल्याला हे. दिसायला सीताफळासारखंच आहे, पण टेस्ट थोडी आंबट आहे, चिंचेसारखं लागत आहे ना. आंबट गोड. ते आपलं चिंचेची गोळी लहानपणी भेटायची ना आपली, सेम तशा टाईपचे. आय विल रेट 6. पण हे कसं मोस्टली हे पिकल्याच्या नंतर वगैरे चांगलं लागतं. बहुतेक हे थोडंसं हार्ड असेल त्याच्यामुळे. हा, पण आंबट गोड छान आहे जर कोणाला टेस्ट करायचं असेल तर. ठीक आहे, हे मला खायचंय. त्याला काय म्हणतात? मी हे पहिल्यांदाच खातोय, मी पण पहिल्यांदा खाते. मी याच्या आधी ट्राय नाही केलं. लोकल मार्केटमध्ये मी खूपदा बघितलं होतं आणि ते एकदम काहीतरी वेगळं दिसायचं, म्हणून मी कधी घ्यायची पण नाही. म्हणजे आता नवीन काहीतरी यांना ट्राय करायचं. तसंच फोडायचं आहे त्याला. पण हे पण लिची सारखंच आहे. जर मी म्हणजे तिथे 1-2 लोक सांगत होते. सेम टू सेम लिचीच आहे. हा, तेच लिची सारखंच आहे, फक्त एवढंच की वरचं जे कव्हर आहे ते काढून सेम लिची आहे. बघूयात आता. पण याचं नाव काय माहितीये का? काय लँगून का लॉंगून ह्याचं नाव आहे ह्या फ्रूटचं. आणि याला ड्रॅगन आय पण म्हणतात. त्याच्यामध्ये गोळी आठवणी आहे ना. खूप स्ट्रॉंग स्मेल येतोय. हा, कारण ह्याला ड्रॅगन आय पण म्हणतात. खूप स्ट्रॉंग स्मेल आहे. काय काय ट्राय करायला होतायस. आणि याचं हे खरंच हे आई सारखं दिसते, असं मधल्या साईडला असं कसं ब्लॅक कलरचं. हा, एखादं आठवणी आहे ना याच्यामध्ये. 5. मला हिंमत पण नाही होते खायची. I will rate 4. 5. हे इन्स्टा व्हायरल फ्रूट आहे, जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या तरी. परमिसन, तेच आहे ना नाव, परमिसन. सॉरी, जर तुम्हाला नावामध्ये कन्फ्युजन होत असलं तर तुम्ही एकदा चेक करत जावा. ठीक आहे. त्याला कसं खायचं? हे डायरेक्ट खायचं. डायरेक्ट हे मस्त. हे मोस्टली ह्याचं फ्लेवर एक ऑरेंज जसं असतं ना, सेम ऑरेंज सारखं आहे, फक्त एवढंच की हे हार्ड वाला ऑरेंज आहे. ऍपल सारखं वाटत आहे आणि टेस्ट ऑरेंज सारखी. आणि याचे आता खूप सारे हे पण बनवत आहेत माहितीये का, ह्याचे केक्स पण बनवायलेत लोक. अच्छा. हे पण चांगलं आहे. नाही, I will rate 7. मी 7.5 फॉर मी. चांगलं आहे हे वाला टेस्ट याचं. आणि जर तुमची यांचे रेट्स जर विचारलात तर मी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये सांगू का? असं पर्सेंटेज मध्ये कशाला, जर इंडियामध्ये 500 ला आहे तर इथे 250 रुपयाला भेटतं असं तुम्ही समजा. त्यामुळे इथे खूप स्वस्त भेटतं. चायनामुळं सगळे इम्पोर्ट केले जातात चायनावरून, त्यामुळे फ्रुट्स इंडियाच्या कम्पेअर मध्ये स्वस्त आहे. पिंक कलरचं गाव आहे आणि एक नॉर्मल वाला आपलं हे आहे पेरू. याच्यामध्ये खायसारखं असं काही टेस्ट करून दाखवण्यासाठी नाहीये, पण हे फक्त एवढंच फरक एवढा आहे की हे थायलंड आणि मलेशियावरनं आलेले आहेत आणि मोस्टली हे बांगलादेशवरनं पण येतात. आणि हे ज्यांच्याकडनं घेतले हे ते बांगलादेशी होते, त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं, पण खाण्यासाठी काही एवढं हे नाहीये. ऑलरेडी आम्ही इतके मोठे फ्रुट्स खाल्लेले आहेत. अँड बेरीज, बेरीज हे अमेरिका किंवा नॉर्थ अमेरिकामधनं जास्त येतात. ऑस्ट्रेलियामधनं पण इथे बेरीज खूप जास्त प्रमाणात विकल्या जातात आणि यांचं टेस्ट पण आंबट आहे. बेरीज आंबटच असतं. आता तुला सगळ्यामध्ये कोणतं फ्रूट चांगलं आवडलं ते सांग आणि मी एक माझं सांग. मला म्हणजे सगळ्यात जास्त का ऑरेंज. मला पण लिची ट्राय करू शकता. लिची खूप छान होती आणि हे पण चांगलं आहे. पण चांगलं होतं. हे पण छान. हे पण फ्रूट चांगलं आहे. हे दिसतं तसंच आहे घाणेरडं. नका ट्राय करू. तर पूर्ण दिवस मार्केटमध्ये फिरून फ्रुट्स घेऊन आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज. आणि इथे फ्रुट्स का स्वस्त भेटतात हे तुम्हाला आता कळलेलंच आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दुसरे वाले फ्रुट्स तुम्हाला दाखवेन, किंवा जर मला नवीन काहीतरी भेटलं तर डेफिनेटली तुमच्यासोबत मी शेअर करेन ते वाला पण फ्रूट. तर आता सध्या तर इतकेच फ्रुट्स आहेत आमच्याकडे आणि आजचा व्हिडिओ हा संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.